नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र श्रीधर पाटील. आपल्या कृषी मित्र श्रीधर पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या शेतामध्ये 1.5 महिन्याखाली आम्ही महावितरण करून सोलार पंपाचा अर्ज दिलता. तरी आज आमच्या शेतामध्ये आपण सोलारचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तरी सोलारचं इन्स्टॉलेशन कोणत्या पद्धतीनं झालं व आपली मोटर 5 HP आहे, त्याची सर्व माहिती आपले इन्स्टॉलेशन केलेले गोवर्धन दादा देतील. त्यांच्या तोंडून ऐकू आपल्या सोलारची सिस्टम कशी आहे काय नाही ते पूर्ण माहिती देतील. तरी त्यांनी कोणत्या पद्धतीने इन्स्टॉलेशन केलं हे पूर्ण माहिती देतील. चला तर मग त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ आपण. शेतकरी बंधूंनो, राम राम. सर्वप्रथम आपल्याला ही योजना उचलायची असेल किंवा आपल्यासाठी घेण्याची असेल तर आपण महावितरणला याच्यासाठी 2 योजना चालू आहेत. एक तर आहे कुसुम सोलार योजना आणि दुसरी जी आहे जी महावितरणने काढली होती जी कोटेशन मार्फत करण्याची सोलार योजना. त्या कोटेशन मार्फत अंतर्गत आपण यांना पंप दिलेला आहे. कोटेशन मार्फत योजना काढण्यासाठी पहिलं सर्वप्रथम एक कोटेशन काढावे लागते. कोटेशन काढल्याच्या नंतर सोलारची किंमत यांना आता 5 HP सोलार मंजूर झालेले आहे. तर सुरुवातीला त्याच्या अटी सांगतो मी तुम्हाला. तर स्टार्टिंगला एक 3 HP सोलार उचलण्यासाठी 30 गुंठे जमिनीपासून ते 2.5 एकर जमिनीपर्यंत तुम्हाला जर सोलार उचलायची असेल तर तुम्हाला 3 HP सोलार मंजूर होते आणि तेही एकाच गटामध्ये तुमची जमीन 20 गुंठे ते 2.5 एकरच्या मध्ये असायला पाहिजेत. त्याच्यानंतर 2.5 एकरच्या वर ते 5 एकरच्या मधली जमीनधारकाला आपल्याला 5 HP सोलार अवेलेबल होते. त्याच्यानंतर 5 HPच्या वर आणि पुढले जमिनी एकाच सातबाऱ्यावर असली किंवा एका गटामध्ये असली त्या शेतकरी धारकाला आपल्याला 7.5 HP सोलार मंजूर होते. 3 HPची सोलार किंमत आहे बघा 22,971 आणि 5 HPची सोलार मंजुरी आहे 32,075 रुपये. तसेच 7.5 HPची मंजुरी आहे 48,000 रुपये मंजुरी आहे त्यासाठी. तर याची हे जे आपण रक्कम भरतो आहे हे ओपन कॅटेगरीसाठी आहेत. तसेच SC ST कॅटेगरीसाठी 5% पैसे भरणा करायचा असतो. 22,971 म्हणजेच आपण 2,25,000चा हा मूळ रकमेचा पंप आहे. त्यामधून आपण 10% रकमेचंच फक्त भरणा करत असतो. त्या भरण्याअंतर्गत हा पंप आपल्याला भेटत असतो ओपन कॅटेगरीसाठी. तर ही प्रोसेस पूर्ण आम्ही दादांची पूर्ण प्रोसेस करून घेतली होती. यांनी कोटेशन काढून घेतले, त्यामार्फत आम्ही ID तयार केला. ID तयार करून पूर्ण अप्रूव्हल तयार केले. अप्रूव्हल तयार केल्याच्यानंतर आज हा पंप 2 महिन्याच्या नंतर आमच्याकडून हा महाऊर्जाकडून पंप बसलेला आहे. तर या पंपाची विशेषता सांगतो तुम्हाला मी. हा पंप आहे 5 HP 30 मीटर हेड म्हणतात याला. याचं पाण्याचं आउटपुट बघायचं 180 फुटावर हा पंप सोडलेला आहे. आपण 180 फुटावर एकदम समाधानकारक यांना पाणी साधारणतः 2.5 इंची डिलिव्हरी भेटत आहेत आपली. आपण पाण्याचं प्रेशर बघू शकतो. आपण यामधील पंखा जो आहे तो V6 मॉडेल आहे आणि मोटर जे आहे खालचा पंप जो आहे तो V4 साईजचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपण थोडंसं टेम्परेचर वाढल्याच्यानंतर किती आपलं प्रेशर पाण्याचं वाढत आहे ते. त्याच्यानंतर हे जे पॅनलची माहिती देतो तुम्हाला. आता हे पॅनल आहे लेटेस्टमध्ये 5G पॅनल म्हणतात याला. हे आहेत मोनो पर सेल हाफ कट सेल. मोनो हाफ कट सेल या पॅनलचं नाव आहे. हे पॅनल आहे सनफ्लाय कंपनीचे पॅनल आहेत. या पॅनलची विशेषता अशी आहे, हे पॅनल जरी या साईडला जरी तुमची सावली पडली तरी पाठीमागच्या साईडला अर्ध्यातून ह्या पॅनल चालतात. या पॅनलचे सेल आहेत, एका पॅनलमध्ये 144 सेल असतात. त्यापैकी काही सेलमध्ये जरी आपलं सावली आली तरी बाकीचे सेल वर्किंग करत असतात. या उलट आपण जर पॉलिक्रिस्टलाईनचा विचार केला तर पॉलिक्रिस्टलाईन साधारण ढगाळ वातावरणात खूप कमी पाण्याचं प्रेशर वाढते, कमी मारते. तर बघूत आपण पुढचं कंट्रोलर वगैरे बघूत. यासाठी 5 HPसाठी आपण 535चे 9 पॅनल देत आहोत आणि हा मोनो हाफ कट सेल आहेत पूर्ण. बघू शकता आपण किती फ्रेश क्वालिटी आहे आणि पूर्ण. तर इन्स्टॉलेशन दाखवतो पूर्ण आमचं. तर सुरुवातीला हे आहे अर्थिंग अरेस्टर. अर्थिंग अरेस्टर याचा जो मायनिंग आहे तो याचा जो विजेचा आहे, विजेचा दाब आहे, एखाद्या जागेवर जर जवळपास वीज पडत असेल किंवा आपल्या सोलारवर आकर्षित केल्या जात आहे जवळपास वीज, तर ही वीज याच्या अंतर्गत जाऊन जमिनीला स्पर्श करते. यासाठी एक अर्थिंग केलेली आहे. कोळसा टाकून घेतलेला आहे, म्हणजे अर्थिंग आहे चालू.
काही जमिनीला ज्याला अर्थ बॉडी केलेली आहे ती अर्थ बॉडी आपण स्ट्रक्चरला जोडलेली आहे, जेणेकरून आपल्या प्लेटला भविष्यात काही धोका होऊ नये. त्याच्यानंतर अर्थिंग केल्यामुळं कधी झुंझुन करणे असे काही प्रकार जे असतात हे प्रकार आपल्याला जाणवू नये. समजा म्हणजे शेतकऱ्याला अर्थिंग उतरू नये, बॉडी अर्थ होऊ नये त्याच्यासाठी. आणि पुन्हा हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण GI क्वालिटीचे आहे. GI क्वालिटीचं आहे. GI याला लाफ्टर म्हणतात. हा पर्लिंग आहेत आणि ते पण सेंटर लाफ्टर आहे. त्याच्यानंतर हे हलूडुलू नाही म्हणून साईड सपोर्ट आहेत कंपनीचे. त्याच्यानंतर ॲडिशनल सुद्धा सपोर्ट आपण शेतकऱ्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. त्यासाठी ह्या खड्ड्या फ्री मार्फत तर हे खड्डे आपण दिलेले आहेत. तर आपण याचं काम थोडंसं अर्धवट आहे. हे ॲडिशनल इथं एक सपोर्ट मारतो, त्यासाठी पुन्हा किती वारं वादळ आलं तर आपलं हालत नाही, काहीच होत नाही. पट्ट्या आणायच्या विसरल्या होत्या त्यामुळे. आणि GIचं जे स्ट्रक्चर आहे, GIच्या स्ट्रक्चरची विशेषता ही आहे की हे किती पाऊस आला काही झाला तर हे MS सारखं गंजत नाही, लोखंड गंज धरीत नाही. त्याच्यामुळे कालांतर याला लाईफ टाईम जास्त आहे. तर ह्या प्लेटची आपण बघू शकता, या प्लेटचं वॅटेज आहे बघा 535 वॅटची प्लेट आहे ही. आपण बघू शकता हे 535 वॅटची प्लेट आहे. याचा एम्पियर व्होल्ट आहे बघा. व्होल्टेज आहे 43 व्होल्ट सोडते. त्याच्यानंतर एम्पियर 12 एम्पियर घेते एक प्लेट आपली. आणि 49 व्होल्ट जास्तीत जास्त टेम्परेचरला 49 व्होल्टपर्यंत जाते ही प्लेट. 42 व्होल्ट VOC आहे याची ऑन द वे. म्हणजेच आपण जेव्हा लोडला लावतो त्यावेळेस 42पर्यंत आपल्याला हा लोड देते ही प्लेट आहे एक प्लेट. हां. त्याच्यानंतर क्लास 1चा हा ग्लास आहे बघा. आपण क्लास 2 क्लास 1 त्याच्यानंतर ह्याची एफिशियन्सी सुद्धा क्लास 1 आहे. त्याच्यामुळे एकदम नंबर 1च्या क्वालिटीच्या प्लेटा सुद्धा आहेत. आपण हे कंट्रोलर पाहू शकता. हा आहे की जे पॉलिसी आपण याची काढतात ते काही शेतकरी म्हणतात पॉलिसी काढल्यामुळे काय आम्हाला मदत भेटत नाही, त्याच्याविषयी काय करावं? आता याच्यासाठी काय वेगळी पॉलिसी काढायची गरज नसते. याची पॉलिसी जी आपण फॉर्म भरलेला असतो का त्या फॉर्म अंतर्गतच आपली पॉलिसी निघालेली असते याची. तर याच्या पॉलिसीमध्ये अटी आहेत काही. गारपिटीनं किंवा हवा वादळ यामुळे जर काही आपलं नुकसान झाले तर त्यासाठी आपल्याला कंपनी म्हणजे प्लेट बदलण्यासाठी बंधनकारक असते कंपनीला की प्लेट बदलून भेटल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसऱ्या एक अटी आहेत जे समजा आता कोणी उगाच जाणीवपूर्वक धोंडे मारले आपल्या प्लेटला फोडले अशा याच्यामध्ये थोडंफार होते, पण तरी सुद्धा कंपनी बदलून देण्यासाठी तयार होते. त्याच्यानंतर वानरं वगैरे अशी काय असतात ते वन्यजीव कायद्याअंतर्गत येतात. तर त्यासाठी आपल्याला गारपीट झाल्यानंतर 100% भेटते. वन्यजीव कायद्याअंतर्गत थोडासा वेळ लागतो, ते सुद्धा आपल्याला प्लेट बदलून भेटते आपल्याला सगळे. पंचनामा वगैरे काही करावं लागते काही? आता याच्यासाठी आपल्याला एक तलाट्याचा पंचनामा करावा लागतो किंवा मग गावनिहाय जो सरपंच आहे त्यांचा एक पंचनामा करून की बा यांच्या प्लेट वादळी वाऱ्यामुळे फुटल्या किंवा मग तुमचं स्ट्रक्चर उडून गेलं असं. तर आमचे स्ट्रक्चर आता आम्ही जवळपास 1200 पंप मी स्वतः बसवलेले आहेत. मी जवळपास 8 वर्ष झालं सोलारचं काम करत आहे. तर मी जेवढे पंप बसले ते वादळी वाऱ्यामुळे काही उडले नाहीत, कारण आपण याचे साईड सपोर्ट जे मारतो त्या साईड सपोर्टची आपण जास्त काळजी घेतो जेणेकरून कसे समजा उडणार नाही तुमची. आता हे साईड सपोर्ट बघू शकता आपण, हे मारायचे राहिलेत आपले, मग काम चालू आहे. त्यासाठी आपण साईड सपोर्ट म्हणजे एक पिलर जो आहे या पिलरला आणि बाजूचे 6 साईड सपोर्ट मारले आपण की जेणेकरून त्याला आधार जास्त भेटेल आणि वारे वादळामुळे उडणार नाही ते. दुसरं एक सांगायचं म्हणजे याची क्लेम तर आहेच आपल्याला. मोटरची गॅरंटी आहे, पंपाची गॅरंटी आहे, प्लेटची गॅरंटी आहे. तुम्हाला विचारायची होती, काही शेतकरी म्हणतात की क्लेम करण्यासाठी जो पंचनामा करण्यासाठी किती तासाच्या आत आपल्याला समजा कंपनीला कळवायला होते की आमचं गारपिटीने केलं. आता याच्यामध्ये गारपिटीने जर फुटले आपल्या प्लेट तर आपल्याला एक पेपरला गारपिटीचा एक जाहिरात येत म्हणजे असंच असते की आपल्या तालुक्यामध्ये गारपीट झालेली आहे. तर आपण होता होईल तेवढं 24 तासाच्या आतमध्ये गारपीटची पंचनामा करायला पाहिजेत. पंचनामा करून संबंधित जसे काय आम्ही आहे संबंधित दादाला फोटो शेअर करायच्या आणि आम्ही ते संबंधित कंपनीला फोटो शेअर करून समजा कंपनीपर्यंत फॉरवर्ड करतो. कंपनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन घेऊन तुम्हाला प्लेट बदलण्यासाठी हे करते. एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की गारपीट झाल्या 24 तासाच्या आत जे आपले सेट केलेले आहे इथं पंप आपल्या इन्स्टॉलेशन केलेले आहे त्या डीलरशी आपण संपर्क साधा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर मदत मिळेल. आता गारपीट झाल्याबरोबर कसं आपण जर आज गारपीट झाली आणि 6 महिन्यानं जर क्लेम करतो म्हणलं तर कुठल्याही वस्तूचा होत नसते. समजा क्लेम करायचा म्हणलं तर कसं एक
पॉलिसी सुद्धा असते त्याच्या काही, हां, की बा या भागात आज गारपीट झालेली आहे हां, आणि पंचनामा आज केला आपण. हां. पंचनामा 24 तासाच्या आत करा किंवा 1-2 दिवस मागे पुढे चालतो तो. अच्छा, अच्छा. हा, पण असं नाही की बा आज तुमची गारपीट झाली आणि तुम्ही महिन्यानं समजा पंचनामा करतो म्हणल्या, हां, हां, हां. तर ते शक्य नाही. आणि दादा हे मला एकंदरीत ते बोलायचं होतं, जे हिरवं वायर आहे ते आता हे कशासाठी हा आहे? हिरवं मला वायर असा जो प्रश्न आहे, पडला होता थोडाफार. हिरवं जो वायर आहे तुमचा, हे आहे बघा कंट्रोलरसाठी तुमचं अर्थिंग देणं. अच्छा, जमीन ग्राउंड अर्थिंग म्हणतात त्याला. अच्छा, अच्छा. तर ग्राउंड अर्थिंग दिल्यामुळं काय होते, कंट्रोलर हा बेस जो आहे हम्म, ह्या पॅनलमधून, ह्या पॅनलची पूर्ण सिरीज झालेली आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, हा सेंटर सिरीज आहे अच्छा, आणि हा प्लस मायनस आहे. ह्या अच्छा, तर अच्छा. प्लस मायनस टू प्लस मायनस करू करू हे सिरीज केलेली आहेत. पूर्ण सिरीज येऊन याची या अंतर्गत ही आम्ही वायरिंग केलेली दिसते बघा तुम्ही, हम्म, वायरिंग. तर या वायरिंग अंतर्गत आमची ह्या कंट्रोलरमध्ये आलेली आहे. अच्छा. म्हणजे पॅनलचा संपूर्ण जो डाटा आहे हम्म, तो पूर्ण कंट्रोलर करीत असतो हम्म, आणि कंट्रोलरच तुमच्या पंपाला आपल्या चालू बंद करीत असतो. अच्छा. तर त्याच्या अंतर्गत कंट्रोलरमध्ये पूर्ण पॉवर एकत्रित होत असतो ना. हम्म, तर एकत्रित झालेल्या पॉवरला आपण शॉक वगैरे लागू नये किंवा ग्राउंड अर्थिंग दिली तर झणझण वगैरे मुंग्या वगैरे येऊ नये. हम्म, डीसी करंट आहे हा, हम्म, तर डीसी करंटचं त्याच्यामुळे आपण ग्राउंड अर्थिंग देत असतो याला. अच्छा, अच्छा, सेफ्टीसाठी आपण ग्राउंड अर्थिंग देत असतो. अच्छा. दादा मला काय म्हणायचं होतं, या आपण नवीन बसवला हम्म. आणि त्याच्या अगोदर बी आम्ही एक दुसरा जुना बसवलता, हा. 3 HP चा बसवलता. हा. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडाफार थोडक्यात आणि सविस्तर हा, माहिती हा. थोडक्यात दिली तर- आता हे पण पंप बघू शकता तुम्ही. हम्म, आता ह्या पॅनल आम्ही एक्स्ट्रा लावला होता, हे बघा. हा, आम्ही एक्स्ट्रा लावला होता, ह्या बाजूला काढून टाकला आम्ही. एक पॅनल याच्यामध्ये इथं पुढे या, तुम्हाला दाखवतो. हा पंप आमच्यापासून तुम्ही जवळपास 2 वर्ष झालं घेतला होता. हा. तर मला एक सांगा, 2 वर्षापासून तुम्हाला अनुभव कसा वाटला, की आमची सर्व्हिस वगैरे कशी वाटली? 2 वर्षात तुम्हाला काही तुटवडा वाटला? हा पंप तुम्ही नगदी पैशाने घेतलेला आहे हा, माझ्यापासून. बरोबर आहे. एकदम चांगल्या पद्धतीने सर्व्हिस आहे. कोणताही छोटा मोठा जरी प्रॉब्लेम आला तरी कॉल केले की लगेच सॉल्व्ह प्रॉब्लेम. आणि जर मोठा कोणता प्रॉब्लेम आला तर फोन केल्या 24 तासात तुम्ही अवेलेबल असता इथेच. त्यामुळे आम्हाला तुमची सर्व्हिस एकदम नंबर 1 वाटली सर्व्हिस. आणि तुमच्यासारखे डीलर माणसं राहावं जेणेकरून अशी सर्व्हिस द्यावं. असे खूप डीलर आहेत की शेतकऱ्याला भरपूर जण त्रास देतात. त्रास आज देतात. उद्या परवा असं म्हणतात, तरी तुम्ही तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव आहे, तरी तुम्ही त्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं तुम्ही लवकरात लवकर सर्व्हिस द्यायची हे करता तुम्ही. आता या पंपाविषयी 2 माहिती सांगतो. आता मागल्या म्हणजे चालू व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगलं होतं, एक पॉलिक्रिस्टलाइन आणि मोनोक्रिस्टलाइन. अच्छा. तर इथंच तुम्हाला फरक कळेल. हा पंप आमच्याकडून तुम्ही 2 वर्षाखाली घेतला होता. हा, तुम्ही एक आता हे जमीन दिसते, पूर्ण माळरान प्रदेश आहे पूर्ण. हा, या माळरानामध्ये बोर मारला, आम्हाला पण आनंद वाटला. आमच्यापर्यंत आल्या तुम्ही. हा, तर माझं नाव गोवर्धन भोजने आहे. हम्म, मी नांदेडमधील एकदरा गावचा रहिवासी आहे. अच्छा, हां, तर माझं कृष्णा बॅटरी या नावानं फॉर्म आहे. अच्छा, तर 2 वर्षाखाली तुम्ही आलत्या. 2 वर्षाखाली मला पक्क माहिती आहे, तुम्ही आल्या हुडकत आणि माझ्यापाशी आल्या. माझ्यापाशी पंप अवेलेबल मी करून दिला कंपनीचा. हा, तर त्यावेळेस हे पॉलिक्रिस्टलाइन चालू लागली जास्त. अच्छा, तर ज्या म्हणजे मार्केटला जसा हिसाब चालतो त्या हिशोबानं मला द्यावं लागते. बरोबर आहे. तर त्या कारण की हिशोबानं हां, तुमचं जे अवेलेबल आहे माल त्याच, कारण की याचं काही सर्व्हिसचं काम निघाल तर तेच अवेलेबल आहे. राहते, दुसरं तर अवेलेबल याच्यात आणि त्याच्यात फरक काय असतो, मोनोमध्ये आणि पॉलीमध्ये. मोनोचे सेल जे असतात हे साधे सेल असतात, आपलं इम्पॉर्टंट सेल असतात त्याच्यामध्ये. अच्छा, आणि पॉलीचे जे सेल असतात हे सेलमध्ये 72 सेलचा एक पॅनल बनतो हा. अच्छा, आणि त्याच्यामध्ये 144 सेलचा एक पॅनल बनतो. अच्छा, त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, एकची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे. अच्छा, हा 335चा आहे, तो 535चा आहे. अच्छा. एवढा एक डिफरन्स आहे. जवळपास 200 हा. याचा डिफरन्स आहे. हा 200 याचा डिफरन्स आहे. हम्म, त्याच्यानंतर आता हे पॅनल झाले. आता याच्यावर 9 क्वांटिटी तुम्हाला 3 HP साठी दिसते हम्म, आणि 9च क्वांटिटी याच्यावर 5 HP साठी दिसते. हम्म, हे आमचे लिंबोजी मामा आहेत, खूप चांगले आमचे मित्र आहेत. आता हे आमच्या सोलार पंपाची पूजा करत आहेत, त्यांच्या पंपाची. त्यासाठी ते कुंकू वगैरे आपल्या ग्रामीण भागामध्ये एक चांगली प्रथा आहे, इथे टिकून ठेवायच पाहिजेत. पुढं चालतो मी. तर या पंपामध्ये हे जे आहेत ते 9 पॅनल आहेत. त्याच्यानंतर आता जे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक पाठवलं होतं की बा साईड सपोर्टसाठी, तर अशा प्रकारचे साईड सपोर्ट आपण मारत असतो बघा. कसे साईड सपोर्ट कोणते म्हणता तुम्ही? आता हे स्ट्रक्चर हलवून दाखवा कोणी बी. हे बघा, हे हलते पण असं चारी बाजूला दिशेला हलत नाही हे. अच्छा, तर याला हे साईड सपोर्टसाठी आपण काय करतो, शेवटच्या लाफ्टरला आणि जमिनीशी कॉन्टॅक्ट करून याचा, आता हे 5 फुटाचा आहे समजा वर,
आणि जमिनीमध्ये 2 फूट खड्डा करून ते साईड सपोर्ट इथं मारतो. हे बघा, हालू डुलू नाही. जेणेकरून वारं वावदान जरी सुटलं तरी शेतकऱ्याचं नुकसान होणे व हालू डुलू नये. आता शासनातर्फे जे भेटतोय आपल्याला तो सिंगल पोलवर पंप भेटतो फक्त. हा. त्याच्यानंतर आता मग आपण साईड सपोर्ट मारले तर हालू डुलू नाही बा. किती वारं वादळ आलं तर ते जागेवर राहिलं पाहिजे. सिंगल पोलचा आणि 4 पोलचा खूप फरक असतो, डिफरन्स असतो. हा. एका काठीचा आणि 6 काठ्याचा खूप मोठा फरक असते. 6 काठ्या तुटत नाहीत, एक काठी कधी तुटू शकते. या संकल्पनेतून आम्ही हे केलं. मला आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे, या आपल्या स्टार्टर मध्ये आणि त्या स्टार्टर मध्ये काय कोणता काय चेंजेस आहे? आता हे जे स्टार्टर आहे आपलं, याला कंट्रोलर म्हणतो आपण. तर हे जे कंट्रोलर आहे, हे कंट्रोलर आहे 2G मध्ये, म्हणजे याला ड्राईव्ह म्हणतात, याला ड्राईव्ह सिस्टम म्हणतात. हे बघा, हे लुबी कंपनीचं आहे. तर त्यावेळेस लुबी कंपनीचं आपण दिलं ते त्यांना. आता याच्यामध्ये काय आहे की याच्या ड्राईव्ह सिस्टम म्हणतात याला. तर हे जे आहे रिपेरेबल होतं. हे मागचे जे होते ते रिपेरेबल होते आणि आता जे आले ते रिपेरेबल नाहीत. याला शॉर्ट पीसीबी म्हणतात. तर शॉर्ट पीसीबी मध्ये मायक्रो पीसीबी झाल्यात. त्या मायक्रो पीसीबी मोठ्या वस्तूला छोट्या वस्तूमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते कंपनीची समजा एक छोटी वस्तू तयार करायची. छोट्या वस्तूमध्ये जशी का मोबाईल आपण मोबाईलवर बघतो, मोबाईलवर पूर्ण आपण कम्प्युटर चालू शकतो. आता कम्प्युटरला समजा आपण मोबाईल हातात घेऊन सगळं चाललो, त्याप्रमाणे झालं ना. एकेकाळी एक आपण रेडिओ घेऊन फिरत होतो. त्या रेडिओच्या काळात आज रेडिओच्या जागेवर आपला मोबाईल आला, हातामध्ये मोबाईल आला. त्याच याच्यामध्ये आहे की अपडेट व्हावं लागते. त्या अपडेटनुसार आम्ही हे 2G त्यावेळेस दिलं. आज 5G द्यायलो आपण. 5G दिल्यामुळे ते मोबाईलवर स्टार्ट होतो आणि हा मोबाईलवर स्टार्ट होत नाही. जेणेकरून इथं स्वतः शेतकऱ्याला यावं लागेल, स्टार्ट करावं लागेल. हा. आणि दुसरी जे म्हणायचं जे साईड सपोर्ट, बाकी हा 3 HP चा पंप आहे, तो 5 HP चा पंप आहे तुमचा. आणि ह्या 30 मीटरचा होता, हा आपण 70 मीटरचा दिलता पहिला खोलीसाठी. आज आपण 30 मीटरचा 5 HP दिलाय. या मला काय विचारायचं, या पेल्टामध्ये काही लेंथची काही लेंथची खूप डिफरन्स आहे. याची जे साईज आहे ते 1 मीटर बाय 2 मीटर असते पॉलीची. पॉलीची जी साईज आहे 1 मीटर बाय 2 मीटर असते आणि त्याची 1 मीटर बाय 2 मीटर म्हणजे 3.25 फूट बाय 6 फूट किंवा 6.5 फूट असं गृहीत धरू. आणि त्याची जी लेंथ आहे ती जवळपास 7.5 फूट बाय 3.5 फूट आहे. अशी आहे लेंथ त्याची. 3.5 फूट किंवा 4.25 फुटापर्यंत येते ही लेंथ पूर्ण. आणि जाडीची सुद्धा म्हणजे फ्रिक्वेन्सी याच्या 2% अशी जाडीची सुद्धा क्वालिटी आपल्याला दिसून जाते. त्याच्यानंतर ह्या ज्या पॅनल आहेत हे मेड इन इंडिया आहेत, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, टोटली मेड इन इंडिया. आपण पहिलाही माल दिलता तोही मेड इन इंडियाच होता. आणि हे त्याच्यानंतर कंपनी ही पुण्याचीच आहे आपली. पुण्याचीच आहे. त्याच्यामुळे जवळपासच आहे, काही कमी जास्त झालं आपण लगेच मागवू शकतो, कंपनीला टाकू शकतो, 2-4 दिवसामध्ये अवेलेबल करू शकतो. कंपनीची सर्व्हिस जी आहे ते एकंदरीत एकदम चांगली आहे. एकदम चांगली. तर आपल्या जवळल्या भागातले असल्यामुळे आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही समजा. हा. आता हे कंट्रोलरचं जे आहे, या कंट्रोलर मध्ये पीसीबी आहे. तर तुम्हाला जे म्हणायचं की पूर्ण नवीन सील पॅक बॉडी, तर कंट्रोलर कोणतीही इलेक्ट्रॉनिक जी वस्तू असते, मोटर जी असते ही मोटर पूर्ण रिप्लेस भेटते, पुढे बॉडीची बॉडी भेटते पूर्ण पीस टू पीस. त्याच्यानंतर फॅन सुद्धा आपल्याला पीस टू भेटते. आणि कंट्रोलरचा हा पार्ट आहे हा इलेक्ट्रॉनिक मध्ये मोडतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक पीसीबी असते. कंपनी काय करते, पहिल्या जो आपला हे आहे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये पीसीबी इन्स्टॉल करून देते आणि परत पाठवून देते आपल्याला. किंवा मग आमच्यापाशी पीसीबी पाठवून देते, आम्ही त्याच्यामध्ये पीसीबी इन्स्टॉल करून आपला पंप चालू करून देतो आम्ही. जेणेकरून त्याच्यामध्ये एक प्रकारचं वर्जन आहे, जेणेकरून अपडेट करून देतात समजा ते. बस. हो. पीसीबी एखादी खराब झाली तर पीसीबी आम्ही बदलून देतो डायरेक्ट. ओके. पीस टू पीस कंट्रोलर भेटत नाही. फक्त मोटर कंट्रोलर जे आहे रिपेरेबल वस्तू नाहीत. ह्या डीसी फॅन जे डीसी जे मोटर आहेत हे इथं जवळपास रिपेरेबल होत नाहीत. आणि रिपेअर करून कोणती वस्तू भेटत नाही, सगळी पीस टू पीसच भेटते. पॅनल जर फुटला तर पॅनल सुद्धा आपला पीस टू पीसच भेटणार. पॅनल सुद्धा रिपेअर करत नाही. हा पूर्ण ग्लास आहे, पूर्ण गोरेला ग्लास आहे. हा. ही वस्तू पूर्ण ग्लास आहे, एकदम मजबूत प्रकारचा ग्लास असतो हा. हा. जाणीवपूर्वक जर कोणी धोंडा मारला तरच ह्या प्लेट फुटतात. मला काय जाणीवपूर्वक जरी कोणी धोंडा मारला तर याचं काय पॉलिसीमध्ये मोडतं काय? मोडत नाही. आता जाणीवपूर्वक धोंडा मारला तर पॉलिसीमध्ये मोडत नसते, पण आपण ते शेतकऱ्यासाठी थोडंफार कन्वर्ट करीत असतो ते. जेणेकरून समजा आपल्याला शेतकऱ्याची जाणीव असल्यामुळे आपण समजा शेतकऱ्याचे ते करू शकतो समजा. जवळपास मोटरची बी वॉरंटी गॅरंटी आहे, ते 5 वर्षाची गॅरंटी आहे, कंट्रोलरची गॅरंटी आहे. त्याच्यानंतर पंपाची सुद्धा गॅरंटी आहे 5 वर्ष कंपनीची. पॅनलची 25 वर्ष वॉरंटी देत असते. आता 25 वर्ष वॉरंटी मध्ये जे कंपनी देते, मीही तुम्हाला सांगतो की कंपनी कोण्या हिशोबाने वॉरंटी देते ते आम्हाला तेवढं फार समजा कन्फ्युजन आहे.
तर 25 वर्षाची वॉरंटी जी आहे 25 वर्ष त्यांचं म्हणणं असतं की बा 25 वर्षापर्यंत याला लाईफ लाईन आहे. लाईफ लाईन आहे हे खरंच आहे. अच्छा. पण वॉरंटी म्हटलं तर वॉरंटीमध्ये याच्यात काही रिप्लेसमेंट म्हणजे जर रिप्लेसमेंट होत नसेल तर वॉरंटीमध्ये याला क्लेम म्हणजे दुरुस्ती काहीच नसते याला. बरोबर आहे. दुरुस्त काच फुटल्यानंतर दुरुस्त काय करणार हो आपण? चेंजेस करून त्याला नवीनच. 5 वर्षाचीच कंपनीची गॅरंटी आहे. वॉरंटीचा जर डिफरन्स केला तर 25 वर्ष लाईफ लाईन आहे याला. वॉरंटीमध्ये एवढंच मोडतं की समजा प्लेटचं जर याचं व्होल्टेज जर पुरवठा होईना ड्रॉप गेले झालं आणि हे वरचं जर पूर्ण पांढरं पडलं समजा तर त्याच्यामध्ये वॉरंटीमध्ये ते चेंज वॉरंटीमध्ये करून भेटू शकते हो, समजा. हो. अच्छा अच्छा अच्छा. एकंदरीत तुमची सर्व्हिस आम्हाला चांगली वाटली. जवळपास तुम्ही आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने आणि इन्स्टॉलेशन करून दुसरं दिलं. एक समजा आमचं ते ती जी गाडी आहे आपली तिथं रोडवर दिसते क्रीम कलरची अच्छा ती अच्छा गाडी आणि त्याच्यानंतर ही टीम आमची तिघ जण पार्टनर आहेत आम्ही. अच्छा अच्छा. हा आम्ही टीम वर्क मध्ये काम करत असतो. अच्छा. हे काम कुणी एकट्याचं माणसाचं नसते. बरोबर आहे. जरी कारण मी स्वतः जरी माहिती दिली तुम्हाला तर टीम वर्क मध्येच आम्ही काम करतो पूर्ण. अच्छा. ती गाडी आहे आमची त्या गाडीमध्ये आम्ही पूर्ण सामान आणतो. तिथून पूर्ण कॅरी समजा जवळपास दूर असेल तर शेतकरी येतात मदत करू लागतात. त्याच्यानंतर खड्डे वगैरे आम्हीच करतो. हे मशीनच्या हा मार्फत ह्या मशीनच्या मार्फत आम्ही खड्डे करतो. जवळपास हा 3.5 फुटाचा कटरा आहे अच्छा आणि त्याच्या बाजूने आम्ही एक पायरी मारतो. पायरी मारल्यानंतर परत 2 फूट मध्ये जाते ते. अच्छा. 5 फूट जवळपास खड्डा मारतो आम्ही. 5 फुटाच्या खड्ड्यामध्ये आम्ही आता हे बघू शकता आपण एकदम एवढं ढगाळ ढगाळ वातावरण आहे. एकदम ढगाळ वातावरण आहे आणि बघा हे प्रेशर किती आहे पाण्याचं. प्रेशर एवढं येते. दादांचं एकंदरीत म्हणत आहे की या कंपनीचं एवढं ढगाळ वातावरणामध्ये 5 असून HP सुद्धा एवढं सुद्धा पाणी प्रेशरनं मारतं. प्रेशरनं जेणेकरून मारतं. आमची अगोदरची मोटर समजा 3 HP ची जास्त ऊन असताना एवढं पाणी मारत गेली. मारत नाही. तशीच आता ढगाळ वातावरणामध्ये एवढं पाणी मारतोय आमची 5ची मोटर. असं एकंदरीत आहे. एकंदरीत आहे. तर अशी होती संपूर्ण माहिती आपल्या दादाकडून. ज्या कोण्या शेतकऱ्याला समजा आपल्याला जर सोलार हवा घ्यायचा असेल तर माझा नंबर दादाचा घ्या. पूर्ण नंबर स्क्रीन या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आणि काही याच्यामध्ये सुद्धा चुकले असेल तर एक आपला लहान मेकॅनिक म्हणून तुम्ही एक समजा आम्हाला आम्ही तुमची माफी मागतो काही चुकली असेल त्याच्यात तर आपला राम स्वीकारावा. धन्यवाद. धन्यवाद. लाईक व्हिडिओ असा बनला पाहिजे ते नाही म्हणलं पाहिजे खरं काय नाही लाईक करा.